निलेश तुरी आणि सर्वप्रथम इथे उपस्थित सर्व मान्यवर, त्याचबरोबर आपल्या शाळेतील शिक्षक वृंद, सन्माननीय मुख्याध्यापक यांना देखील माझा आदरपूर्वक नमस्कार. आणि आज आधी मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते. आणि इयत्ता 8वीमध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये माझा सिंधुदुर्गामध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल मलाही आनंद होत आहे. पण मी गेल्या वेळी ज्याप्रमाणे सांगितलं होतं की हे LMS परीक्षेतील यश असेल किंवा स्कॉलरशिप परीक्षेमधील यश असेल, कोणतेही यश हे माझं केवळ एकट्याचं नसून त्यामध्ये माझ्या शाळेतील शिक्षक असतील, त्याचबरोबर माझे आई वडील असतील आणि आपण सर्व, माझी शाळा, या सर्वांचा यामध्ये खूप मोठा वाटा आहे असं मी मानते. आणि यानंतर मी माझा अनुभव सांगणार आहे. पण खरंच सगळ्यांना वाटते की जर यशस्वी व्हायचं असेल तर दिवसभर अभ्यास केला पाहिजे, पण खरंच तसं मला तरी वाटत नाही. कारण माझ्या मते आपण केलेला नियमित अभ्यास आणि रोज थोडा का असेल आपण तो नियमित केला पाहिजे, लक्षपूर्वक केला पाहिजे, तर आपल्याला यश हे आपल्यापासून दूर राहणार नाही. आपल्यामध्ये कन्सिस्टन्सी आली पाहिजे, तर आपण काही साध्य करू शकतो. त्याचबरोबर एखाद्या परीक्षेला आपण ज्यावेळी बसतो त्यावेळी त्या परीक्षेची आपल्याला आधी पूर्ण माहिती असणं गरजेचं असतं. त्याचबरोबर त्या परीक्षेचे आपल्याकडे आपण त्या परीक्षेचे मागच्या वर्षीचे पेपर वगैरे सोडवणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. आणि ज्यावेळी आपण ते पेपर सोडवतो, कारण ज्यावेळी आपण ते पेपर सोडवतो त्यावेळी आपल्याला समजतं की आपण कुठे चुकतो आणि त्या चुका आपण सुधारू शकतो. आणि खरं सांगायचं तर आजच्या या आधुनिक जगामध्ये मोबाईल हा केवळ एक मनोरंजनाचं साधन नसून तो आपला एक उत्तम शिक्षक सुद्धा बनू शकतो. म्हणजे आपण ज्याप्रमाणे त्याचा वापर करू त्यावर त्याचा फायदा आपल्याला निश्चित आहे. कारण मी माझा स्वतःचा अनुभव सांगते. मला जास्त मोबाईल माझ्या हातामध्ये असता कामा नये म्हणून माझी आई स्वतः मोबाईलवर व्हिडिओ बघते शाळेचे आणि नंतर ती मला तास बसून शिकवते. म्हणजे मोबाईलचा आपण ज्याप्रमाणे वापर करू त्याप्रमाणे त्याचा आपल्याला फायदा नक्की होणार. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या शाळेला ॲज अ गॉड गिफ्ट शिक्षक मिळालेले आहेत. म्हणजे आपण कोणताही प्रश्न विचारला तरी ते कधीच नकार देत नाही. एकदम संयम आणि समजावून आपल्याला सर्व प्रश्नांची आपल्याला उत्तरं दिली जातात. त्याचबरोबर कितींदाही एक प्रश्न विचारला तरी देखील ते आपल्याला समजावून सांगतात. आणि खरंच मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी शंका विचारल्या पाहिजेत. कारण ज्यावेळी माणूस शंका विचारायला शिकतो त्यावेळीच तो काहीतरी नवीन शिकत असतो. आणि चुका सगळ्यांकडूनच होतात, पण एकदा झालेली चूक पुन्हा होता कारण याची आपण काळजी घेणं सुद्धा गरजेचं असतं. रोज चुका केल्या पाहिजेत, परंतु रोज नवीन चुका करणं जास्त महत्त्वाचं असतं. रोज ती चूक न करता आपण रोज नवीन चुका केल्या पाहिजेत आणि त्यातून शिकलं पाहिजे. आणि एक महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असते. कोणीही आपली तुलना इतरांशी करता कामा नये. म्हणजेच हाताची ज्याप्रमाणे पाचही बोटं सारखी नसतात त्याप्रमाणे प्रत्येकाचं ध्येय वेगळं असतं. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःचा अभ्यास स्वतः वेगळ्या पद्धतीने केला पाहिजे. किंवा एखाद्याचं यश बघून हेवा करण्यापेक्षा आपण स्वतः त्यामधून प्रेरणा घेऊन जास्त शिकलं पाहिजे. आपण त्यातून शिकून जर प्रेरणा घेतली तर आपण जास्त चांगले यशस्वी होऊ शकतो. आणि जर आपण सगळे एकत्र एकत्र जर आलो तर आपण अधिकाधिक लवकर यशस्वी होऊ शकतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली भावना यापेक्षा माझी भावना जास्त महत्त्वाची वाटते. कारण ही शाळा ही आपली नसून ती प्रत्येकाने माझी आहे असं संबोधलं पाहिजे. आणि त्यातील प्रत्येक विद्यार्थी हा माझी जबाबदारी आहे असं म्हणणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येकाने एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे. कारण ज्यावेळी आपण एकत्र येऊ त्यावेळी आपली शाळा नक्कीच पुढे जाईल असं मला वाटतं. आणि जर कोणाला वाटत असेल की मी ते मार्गदर्शन करते वगैरे तर खरंच तसं नाही.
मी फक्त माझा अनुभव सांगत होते. मी पण तुमच्यातीलच एक विद्यार्थिनी आहे. कोणीही वाईट वाटून ह्याची गरज नाही. आणि पुन्हा एकदा इथे उपस्थित सर्व शिक्षक आणि आपण सर्व विद्यार्थी यांचे मनापासून आभार. धन्यवाद.